अमित ठाकरे विद्यार्थी सेना ते लोकसभा. अमित ठाकरेंचा कसा आहे राजकीय प्रवास? नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अमित ठाकरे हे नाव चर्चेत आहे आणि याचं कारण ठरलंय लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होत असलेली चर्चा. ही चर्चा का सुरू झाली तर राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे. राज ठाकरेंनी नुकतंच दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेही त्यांच्या सोबत होते. सावलीप्रमाणे ते आपल्या वडिलांसोबत दिसले आणि चर्चा सुरू झाली त्यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची. आता यात किती तथ्य आहे, त्यांना तिकीट मिळणं सोपं आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय ते पाहावे लागेल. फायरब्रँड नेते राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला तो 2020 साली. अर्थातच पक्ष असणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 2020 मध्ये जरी ते सक्रिय राजकारणात आले असले तरी त्या आधीपासून ते राज ठाकरेंसोबत दिसले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असायची. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकायचे. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अमित ठाकरे यांनी काही रोड शो केले होते. मनसेचा प्रचारही त्यांनी त्यांच्या शैलीत केला होता. 2020 ला पक्षात ऑफिशियली प्रवेश केल्यानंतर मनसेच्या अधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली होती. मनसे शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारी दिली गेली होती. 2022 साली त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा विद्यार्थी सेनेची बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी राज्यभर दौरा केला होता. याच दरम्यान शिवसेनेत बंड झाले आणि शिंदे पक्षातून बाहेर पडले. ज्या दिवशी शिवसेनेला खिंडार पडलं त्या दिवसापासूनच अमित ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला. दिवसाला 8 ते 9 बैठका घेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नवमतदारांसोबत स्वतः बोलत त्यांनी त्यांचे विचार जाणून घेतले. त्यावेळी प्रत्येक महाविद्यालयामध्ये मनसेची शाखा सुरू करण्याचं काम त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं होतं. शिवाय रोजगार आणि स्पर्धा परीक्षा या मुद्द्यावर राज्यस्तरीय काम त्यांनी सुरू केलं होतं. आपल्या भाषणांनी सभा गाजवणारे ठाकरे अशी ओळख मोडीत काढत अमित ठाकरेंनी लोकांमध्ये मिसळणारे ठाकरे असं परसेप्शन तयार करण्यावर भर दिला. ते लोकांना सहज भेटताना दिसले. याचं अजून एक उदाहरण सांगायचं तर 2023 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडून आलेल्या वेले तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी खुर्द पानशेत ही ग्रामपंचायत विकासासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पुणे विद्यापीठावर मुख्य मोर्चा काढला होता. अमित ठाकरे पुणे आणि मुंबई शहरातील लोकसभा मतदारसंघावर निरीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. मुंबईतले मनसे पदाधिकारी निवडीच्या बाबतीत अमित ठाकरे यांचा सहभाग असतो. हेच अमित ठाकरे आता लोकसभेला उभे राहणार असं बोललं जातंय. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपकडून मनसेसाठी लोकसभेच्या 2 जागा सोडल्या जातील अशी चर्चा आहे. दक्षिण मुंबई किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघापैकी 2 जागा मनसेच्या वाट्याला येऊ शकतात. यापैकी शिर्डी लोकसभेच्या जागेवरून मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात, तर दक्षिण मुंबईमधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता काही राजकीय जाणकारांनी बोलून दाखवली आहे. पण अमित ठाकरेंची एकंदरीत आतापर्यंतची कारकीर्द पाहता हे इतक्या सहजासहजी शक्य होईल
असं वाटत नसल्याचंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. अमित अजून नवखे आहेत, त्यांना राजकारणाचा जास्त अनुभव नाही. त्यात मतदारसंघामध्ये ते अपील होईल असा चेहरा नसल्याचं काहींचं म्हणणं आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.